उद्धव ठाकरे हे जर शरद पवारांचं ऐकून महाविकास आघाडीच्या प्रयोगामध्ये सामील झाले तर ते काय महाराष्ट्रातलं राजकारण बदलण्यासाठी, महाराष्ट्राला खूप पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी अजिबातच ते त्या ठिकाणी आले नव्हते. त्यांचा उद्देश होता तो मुख्यमंत्रीपद मिळवणं, हे स्पष्ट होतं. त्यासाठी मग त्यांनी अनेक कारणं दिली असतील वेगवेगळी, की कसं भारतीय जनता पार्टीने आम्हाला फसवलं, पाठीत खंजीर खुपसला वगैरे वगैरे. पण मुळात उद्देश होता तो मुख्यमंत्रीपद मिळवणं. शरद पवारांचा सुद्धा उद्देश तोच होता की यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घालायची आणि आपण सत्ता उपभोगायची. कारण जर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सरकार स्थापन झालंच तर आपल्याला काय यानंतरच्या काळामध्ये सरकार स्थापन करण्याची अजिबातच संधी मिळणार नाही. मग जी काय आपल्याला संधी मिळते उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या इच्छेपायी ती साधायची, ती त्यांनी साधली. काँग्रेसला तर फुकटचं जे सगळं मिळालं, कारण ते तर 3ऱ्या क्रमांकावरच होते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये.